कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. राम कृष्ण रूप पाहता लोचनी
रुक्माई तापती आम्ही रुक्माई तापते आम्ही रुक्माई तापती
Hare
एक धरिला चित्ते आम्ही रुखमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारिला भव श्रम परद्रव्य परनारी झाली विषाची परी तिने झाले अवघे काम निवारिला भवश्रम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारिला भवश्रम विठ्ठल निवारिला भवश्रम यन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यं विभूषितकरानवनीरदाभा पीताम्बरा दुर्नबिम्बफलाधरोष्णता पूर्णेन्द्र सुन्दर मुखादर बिन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण धंदाचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी आभार करे संताच्या सेवे लागी सेवक अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू एक धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती तिने झाले अवघे काम निवारिला भवश्रम अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद सच्चिदानंद जगदाधारे करुणावरून आले भक्त वत्सल दिनवत्सल श्री रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा सकल हृदय चिंतक पवित्र नामधारक व जगत उद्धारक श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मैत्रीचा चितकळा विश्वमावळी ज्ञानोबाराय आदी करून सर्व साधू संतांच्या आणि भगवान परमात्म्याच्या चरणविंद नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो। पवित्र या कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू ज्यांच्या मृत्यू लोकातील नियमोडून सदैव वैकुंठ गमन करणारे अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके आणि लढीवाळ असणारे भक्त विश्वसंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील एक अत्यंत सुंदर चार चरणाचा गोडा अभंग असून या अभंगामधून श्री जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाची साधना करत असताना परमार्थामध्ये आम्ही आमच्या चित्तामध्ये कोणता भगवान परमात्मा धरला याचं विश्लेषण करणारा चिंतन करणारा श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग तो आजच्या चिंतना करता येईल। विढाला विढाला पवित्र या कीर्तन रूपी सेवेकरता श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील एक अत्यंत सुंदर अभंग तुम्हा सर्वांच्या समोर ठेवलेला आहे। मर्यादित वेळेमध्ये माझ्या अल्पशा बुद्धिमत्तेप्रमाणे श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती अत्यंत मर्यादित वेळेमध्ये म्हणजे बरोबर 9 वाजता या ठिकाणी कीर्तनाच्या परिपूर्णतेचा प्रयत्न करायचा आहे। मर्यादित वेळेमध्ये अल्पस चिंतन या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या समोर करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्य आहे। या ठिकाणी श्री संत योगीराज महाराजांचा पुण्यतिथी उत्सव व यशोदा मातेंचा या ठिकाणी पुण्य उत्सव पुण्यतिथी उत्सव या दोन्ही गोष्टीचा औचित्य साधून या ठिकाणी अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी नामसप्ताहाचं नियोजन असतं। हे वर्षी या ठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हटलं तरी हरकत नाही, कोरोना महामारीचा कालावधी चालू आहे आणि मला वाटते की मध्ये थोडासा काही कालावधी कोरोना गेल्यासारखं वाटलं, पण थोडस या ठिकाणी कोरोनाने पुन्हा वर काढल्यासारखं वाटतं। पण अशा ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये
संस्थांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि या ठिकाणी पुण्यतिथीचा उत्सव करण्याचं नियोजित केलं आणि त्याच्यामध्ये सुंदर चालू असलेल्या या नामसप्तातील ही एक सेवा संस्थांच्या या ठिकाणी संमतीने व सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवारी आदरणीय या ठिकाणी सुरेशजी महाराज साठे यांच्या आज्ञेने या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे देण्यात आलेली आणि आज ते सेवेकरता थोडंसं चिंतन घडावा याकरता जगद्गुरु तुकोबरायांच्या कथेतील एक अत्यंत गोड अभंग तुम्हा सर्वांच्या समोर गायलेला आहे. विठाला पुण्यतिथीचा या ठिकाणी उत्सव चालू आहे. जास्त या ठिकाणी पुण्यतिथी या शब्दाबद्दल मी बोलणार नाही. माझ्या अभंगाच्या दृष्टिकोनातून चिंतन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज संतांची या ठिकाणी आपण पुण्यतिथीचा उत्सव करतोय पण महाराज संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव करावा का हो? फार गोड प्रश्न बरं का परमार्थातला. महाराज संत तर निघून गेली पण संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव करावा का न करावा फार गोड प्रश्न बरं का. मी म्हणे की पुण्यतिथी उत्सव करावा का करावा थोडस लक्षपूर्वक आहे. पहा संतांची जर का पुण्यतिथी नाही केली तर मला वाटतं की संतांचं काहीच बिघडत नाही. महाराज संतांची पुण्यतिथी नाही केली तर संतांचं काही बिघडत नाही. मग पुण्यतिथीचा उत्सव का करावा आता लक्षपूर्वक आहे का. संतांची पुण्यतिथी नाही केली तर संतांचं काहीच बिघडत नाही पण न केल्यामुळे पाठीमागा आपलं काहीतरी बिघडू नये याकरता संतांची पुण्यतिथी करावी. विडाला विडाला हा मृत्यू लोक येथे कोणत्याही कर्मामध्ये प्रवृत्त होत असताना फलाची अपेक्षा केली जाते. महाराज ज्या संतांच्या पुण्यतिथीचा उत्सव तुम्ही आम्हाला करण्याकरता सांगताय आम्ही नेहमी फलाची अपेक्षा करतो. आम्ही जर का संतांची पुण्यतिथी केली आमच्या पदरामध्ये काय फळ पडेल एक लक्षात ठेवा. संतांची पुण्यतिथीचा उत्सव केल्यानंतर जीवनामध्ये पदरामध्ये फळ पडणारच. काय फळ पडतं मी नेहमी बोलतो संतांची पुण्यतिथी प्रेमाने करा आपण कशी करा ती संतांची पुण्यतिथी आपल्याला काही ना काहीतरी फळ देऊन जाते बरं का. महाराज मग संतांची पुण्यतिथीचं फळ काय आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं गोड प्रमाणे जीवन जगत असताना जे पुण्य आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा आपल्या बरोबर येणार आहे. महाराज म्हणतात की अशा पुण्याचा जर का संचय करायचा असेल तर या संतांमध्ये किती ताकद आहे. काय माझ्या तुकोबरायांचं गोड प्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांची गोड भाषा आहे. तुकोबराय म्हणतात या पुण्याचा जर का संचय करायचा असेल तर या संतांचं या ठिकाणी पुण्याचं चिंतन करावा. आणि महाराज म्हणतात की संतांचे जर का चिंतन केलं तर जीवनामध्ये या ठिकाणी पुण्याचा संचय होतोय. मग संतांची पुण्यतिथी प्रत्येकाने करावी बरं का. महाराज ज्या संतांचं नाव घेतल्यानंतर एवढा पुण्याचा संचय होते. हे संत जीवन आहे तरी कशा प्रकारचं. फार सुंदर भागवतामधला एक फार छोटासा प्रसंग सांगतो बरं का. संत किती पुण्यवान असतात बरं का.
ज्यावेळेस हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारले की तुझा नारायण आहे तर कुठे? नारायण आहे कुठे? प्रल्हादाने सांगितलं की माझा नारायण कुठे नाही. दृष्टाने विचारलं खंबामध्ये भगवंत आहे का? आहे ना. लाज घातल्यावर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर भगवान परमात्म्याने हिरण्यकशिपूचा वध केला. पण भगवान परमात्म्याचे ते क्रोधित रूप पाहून देवाच्या पुढे जाण्याची कोणाची हिंमत होईना. शेवटी प्रल्हाद पुढे गेला आणि प्रल्हादाचं श्रीमुख पाहिल्यानंतर क्रोधित झालेले भगवान परमात्मा शांत झाले. भगवंताने प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवरती बसवलं आणि भगवंताने प्रेमाने प्रल्हादाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रल्हादाला विचारले की प्रल्हादा माग, आज माझ्याकडे काहीतरी माग. भगवंताच्या मुखातून माग हा शब्द बाहेर पडल्यानंतर प्रल्हादाने देवाकडे पाहिलं, देवाला सांगितलं की देवा नुसता तू येथे आहे, मी असं वाटलं म्हणून तू भगवान परमात्मा प्रगट झाला, मला काहीच मागण्याची गरज नाही. पण भगवंत म्हणतात की नाही प्रल्हादा, अरे तुझ्याकरता अवतार धारण केलेला आहे, काहीतरी माग. भगवान परमात्म्याने फार आग्रह धरल्यानंतर प्रल्हाद म्हणतोय की देवा मला मागण्याची इच्छा नाही, पण तू जर का माग माग असं म्हणतोय, मग देवा मला मागण्याची इच्छा नाही पण तू माग म्हणतोय, मग असं दे. काय दे? तर देवा माझ्या अंतःकरणामध्ये मागण्याची वृत्ती निर्माण होऊ नये अशा प्रकारचं मला काहीतरी दे. प्रल्हादाने देवाच्या पुढे असं म्हटलं, पण भगवंत म्हणतात की नाही प्रल्हादा, काहीतरी माग. माग म्हटल्यानंतर ज्यावेळेस प्रल्हादाने या ठिकाणी पिता हिरण्यकशिपूकडे पाहिलं आणि देवाने प्रल्हादाच्या अंतःकरणातील भाव जाणला. प्रल्हाद देवाला म्हणतो की देवा मागण्याची इच्छा नाही, पण म्हणतोय ना माग, पण देवा एक इच्छा आहे, ज्या माझ्या पित्याचा वध केलाय ना त्याचा उद्धार कर. देवाला हसू आलं आणि देवाने हसून म्हणाले प्रल्हादा अरे त्याच्या उद्धाराचा तू विचार करू नको. प्रल्हादाने विचारलं का? भगवंताने सांगितलं की ते उद्धाराचा विचार करू नको, त्याचं कारण आहे प्रल्हादा तू या दैत्य कुळामध्ये जन्माला येण्याच्या अगोदर आईकडील 21 कुळाचा आणि बापाकडील 21 कुळाचा जन्माला येण्याच्या अगोदर तू उद्धार केलाय. अरे संत एवढे पुण्यवान आहेत म्हणून त्या संतांच्या पुण्याचं चिंतन करावा. विठाला विठाला मला वाटते की आपण भाग्यवान आहे. श्री संतराम महाराजांच्या ठिकाणी पुण्यतिथीचा उत्सव करतोय आणि त्याच्यामध्ये आमचे सर्वच कीर्तनकार बोलून गेले बरं का. संतांच्या दरबारामध्ये संतांच्या पुढे आम्हाला एक प्रकारची काय मिळेल? कीर्तन रूपी सेवा मिळेल. आमच्या सर्व गुरुबंधूंनी सांगितलं की येथे संतांच्या दरबारामध्ये सेवा मिळणं एवढं सोपं नाही बरं का. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणावं लागेल म्हणून संतांच्या दरबारामध्ये सेवा मिळाली. मला वाटतं की सर्वांनी सांगितलं भाग्याचा एक प्रकारचा उदयच आहे. मी म्हणे की तुका म्हणे भाग्य या नाण्याची म्हणेचे संसारी जन्मीचे. अरे संतांच्या दरबारामध्ये संतांच्या पुढे उभं राहून संतांच्या पुढे सेवा करायला मिळणं हे भाग्य आहे मला वाटते की, आणि ते भाग्य आमच्या पदरामध्ये पडले. संतांच्या सहवासामध्ये जाण्याकरता, संतांची सेवा करण्याकरता आणि संतांचे या ठिकाणी पुढे आपल्याला खऱ्या अर्थाने मनोभावे सेवा करण्याचं भाग्य मिळण्याकरता तिळे तिळे पुण्य, एवढं पुण्य जोडावं लागते. त्यावेळेस आपल्याला संतांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थाने काय मिळते? ते सेवा मिळते. म्हणून मी बोलून गेलो की संतांच्या दरबारामध्ये सेवा मिळाली. मला वाटते की आमचं हे भाग्य आहे आणि आज ते सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा फार गोड अभंग आहे. मराठीत वेळेमध्ये अभंगाकडे वळायचे बरं का. आपल्याला अभंगाच्या छोट्याशा प्रार्थनेचा विचार करणारे आणि अभंगाच्या गोड चिंतनाचा प्रयत्न करणारे लक्षपूर्वक ऐका. अभंगाची प्रस्तावना थोडीशी अशा प्रकारची असावी. पहा, मानवी जीवन जगत असताना एक वारकरी संप्रदायाचा विचार केला. तो वारकरी संप्रदायामध्ये परिवर्तन करण्याची, क्रांती करण्याची एक फार मोठी ताकद आहे. म्हणून मी बोलतो वारकरी संप्रदायामध्ये परिवर्तन क्रांती करण्याची ताकद आहे. म्हणून ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून
माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होणार आहे, त्या वक्त्याकडं मी नेहमी बोलेन, वक्त्याच्या वाणीमध्ये धार नसली तरी चालेल, पण परिवर्तन करण्याकरता वक्त्याच्या वाणीला कुणाचा ना कुणा तरी आधार पाहिजे. पण दुर्दैवाने बरं का, आता वक्त्याच्या वाणीमध्ये धार लई, पण आधार मात्र कशाचा पाहायला मिळत नाही बरं का. म्हणून आधार पाहिजे, बोलण्याकरता आधार पाहिजे, धार नसली तरी चालेल. मग महाराज वक्त्यामध्ये परिवर्तन करण्याची ताकद आहे, मग वक्त्याच्या वाणीमध्ये धार नसली तरी चालेल, पण आधार असावा. पण कशाचा आधार असावा? आता ऐका, एक अध्यात्माची तत्व परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये संतांचं काही वाङ्मय आहे. या अध्यात्माच्या तत्व परंपरेचं आणि संतांच्या वाङ्मयाचा आधार घेतल्याशिवाय खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकत नाही. म्हणून आपण जर का वारकरी चिंतन केलं तर या अध्यात्माच्या तत्व परंपरेने आणि वारकरी संप्रदायातील साधू संतांच्या वाङ्मयाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला फार मोठं तत्वचिंतन दिलेले. एका तत्वचिंतनाचा जर का विचार केला तर संतांचं वाङ्मय म्हणते आणि अध्यात्माची तत्व परंपरा म्हणते की या संपूर्ण जगताचा विश्वाचा विचार केला तर येथे फक्त एक परमतत्व होतं, शून्य तत्व होतं, ज्याला परब्रह्म म्हटलं जातं. कारण वेदांतकाराने चिंतन करताना म्हटले की ते फक्त परमतत्व आहे. कारण तुकोबारायांची सुद्धा भाषा आहे की पहिले पुढचीचं नवतिक आहे, किंवा वेदांतकार म्हणतात की येथे फक्त एक परब्रह्म तत्व आहे आणि त्या परब्रह्म तत्वाच्या व्यतिरिक्त दुसरं तत्वच नाही. मग महाराज या परब्रह्म तत्वाच्या व्यतिरिक्त दुसरं तत्व नाही. मग नेमकं या ठिकाणी परमतत्व ज्याला परब्रह्म म्हटलं जातं, ज्याला शून्य तत्व म्हटलं जातं, खऱ्या अर्थाने परब्रह्म तत्व म्हणावं कशाला? वेदांतकाराने त्याचं 3 विभागामध्ये चिंतन केले. पहा, परब्रह्म तत्व कशाला म्हणावा? व्यापकत्व परब्रह्म म्हटले, जे व्यापक आहे त्याला परब्रह्म म्हणावा. एक दुसरी व्याख्या करून द्या परब्रह्माची, ऐका. ज्याला पाहण्याकरता त्रिपुटीचा बाध करावा लागतो आणि त्यानंतर ज्याला पाहता येतं त्याला परब्रह्म तत्व म्हणावा. आणखी एक परब्रह्माची व्याख्या करून जाईल, ऐका. ज्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची परिच्छिन्नता नाही ते परब्रह्म तत्व आहे. आणि शेवटची व्याख्या की ज्याच्या ठिकाणी कसल्या प्रकारचा अभावच नाही ते खऱ्या अर्थाने परब्रह्म तत्व आहे. इथे एक फक्त परमतत्व परब्रह्म पाहायला मिळते. या परब्रह्म तत्वाचं चिंतन करत असताना तुम्ही पहिली भाषा वापरली की परब्रह्म कशाला म्हणावा? व्यापकत्व परब्रह्म, जे व्यापक आहे त्याला परब्रह्म म्हणावा. पण याच्यावरती काही लोक आक्षेप घेतील, महाराज जे व्यापक आहे त्याला जर का परब्रह्म म्हणावा, आकाशाचा विचार केला तर आकाश काय आहे? व्यापक आहे. मग आकाश जर का व्यापक म्हटलं मग आकाशाला खऱ्या अर्थाने शून्य तत्व परमतत्व परब्रह्म म्हणावा का? नाही नाही. सर्वप्रथम व्यापकाची व्याख्या करणं फार गरजेचं आहे. म्हणून वेदांतकाराने एक व्यापकाची व्याख्या केली. व्यापक कशाला म्हणावा? ऐका. स्वगत सजातीय भेद रहित्व व्यापकत्व. व्यापकाची व्याख्या काय केली? ज्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद नाही, या तिन्ही भेदाने जो रहित असतो त्याला खऱ्या अर्थाने व्यापक म्हणावा. आणि असं जे व्यापक आहे ते फक्त परब्रह्म आहे. म्हणजे आकाशाला आपण खऱ्या अर्थाने व्यापक आणि परब्रह्म म्हणतोय, पण आकाशाच्या ठिकाणी तिन्ही प्रकारचे भेद आहेत का नाही फार गरजेचे. प्रथम जे आकाशाला आपण परब्रह्म म्हणतोय काही पक्षाने, पण त्या आकाशाच्या ठिकाणी तिन्ही प्रकारचे भेद आहेत का नाही पहा. सोबत भेदाचा विचार करा. महाराज सोबत भेद कशाला म्हणावा? अध्यात्मकार म्हणतात वस्तूच्या स्वरूपातील भेदाला सोबत भेद म्हणावा. सजातीय भेद म्हणजे 2 समान वस्तूतील भेदाला सजातीय भेद म्हणावा. आणि विजातीय भेदाचा विचार करत असताना 2 भिन्न जातीतील केला जाणारा भेद त्याला विजातीय भेद म्हणावा. जे आकाशाला आपण व्यापक म्हणतोय तिन्ही प्रकारचे भेद आहेत का नाही? बारकाईने विचार करा. आकाशाच्या ठिकाणी सोबत भेद संभवतोय का? नाही संभवू शकत. का? कारण आकाश सुद्धा काय तर निरावयव आहे. म्हणून आकाशाच्या ठिकाणी सोबत भेद संभवू शकत नाही. पुढल्या भेदाचा विचार करा. सजातीय भेद. आकाशासारखं दुसरं आकाश नाही पाहायला मिळेल. म्हणून येथे सुद्धा आकाशाच्या ठिकाणी हाही भेद पाहायला मिळत नाही. इथपर्यंत आकाशाचं व्यापकत्व ठीक आहे, पण पुढला भेद मात्र फार महत्वाचा आहे. विजातीय भेद. आकाश नावाचं जे तत्व आहे त्या तत्वाच्या व्यतिरिक्त दुसरे तत्व पाहायला मिळते. कोणतं? खऱ्या अर्थाने वायू नावाचं तत्व भिन्न तत्व पाहायला मिळते. म्हणून आकाशाच्या ठिकाणी हा विजातीय भेद मात्र संभवू शकतोय. म्हणून आकाशाच्या ठिकाणी विजातीय भेद नाही, म्हणून आकाशाला व्यापक म्हणायचं नाही. आणि व्यापक आहे ते फक्त माझे परब्रह्म आहे. विढाला विढाला
विजाती भेद रहितम व्यापकत्वम. मग परब्रह्माच्या ठिकाणी 3 भेद आहेत का नाही? पहिल्या भेदाचा विचार करा, सोगत भेद. माझ्या परमात्म्याच्या ठिकाणी सोगत भेद आहे का? अहो नाही ना. म्हणून तर कबीरदाजी म्हणतात की का नाही? अरे माझ्या भगवान परमात्म्याला अवयवच नाही, माझा भगवान परमात्मा निरावयव आहे. अरे कबीरदाजी म्हणतात की रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण हे तुझे रघुराया. कबीरदाजी म्हणतात की माझ्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सोगत भेद संभवू शकत नाही. का? कारण सोगत भेद असण्याकरता अवयवाची गरज आहे. पण माझा भगवान परमात्मा निरावयव आहे. त्याच्या ठिकाणी रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही. काय माझ्या ज्ञानोबरांची त्याच्याकरता हरिपाठामध्ये गोड भाषा आहे. ज्ञानोबरा म्हणतात की अव्यक्त निराकार. माझ्या भगवान परमात्म्याला कसल्या प्रकारचा आकार नाही, आकार रहित आहे. पण देवाच्या ठिकाणी सोबत भेद संभवू शकत नाही. चला सजाती भेदाकडं भगवान परमात्म्यासारखा दुसरा परमात्मा आहे नाही, तोही भेद संपू शकत नाही. आणि विजाती भेदाचा विचार केला तर भगवान परमात्म्याचे व्यतिरिक्त दुसरं तत्वच नाही. मग देवाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजाती भेद नाही, विजाती भेद नाही. पण स्वगत सजाती विजातीय भेद रहित ते व्यापकत्व ते फक्त माझी परब्रह्म आहे. विठाला विठाला. परब्रह्माची आपण पहिली व्याख्या केली की तू व्यापकत्व आहे. दुसऱ्या प्रकारे आपले चिंतन करता येईल की परब्रह्म नेमकं म्हणावा तरी कशाला? ऐका, ज्याला पाहण्याकरता त्रिपुटीचा बाग करावा लागतो त्याला परब्रह्म म्हणावं बरं का. आता त्रिपुटी कोणती? वेदांतकाराने गोड चिंतन केली. कोणती? द्रष्टा, दृश्य आणि दृश्यत्व. भगवान परमात्म्याला पाहण्याकरता द्रष्टा लागत नाही, दृश्य लागत नाही आणि दृश्यत्वही लागत नाही. एक लक्षात ठेवा, याच्यातील एखाद्या जरी गोष्टीचा आधार घेतला आणि तो जर का म्हटलं मी भगवान परमात्म्याला पाहिलं तर तो भगवान परमात्मा त्याने पाहिलाच नाही असं म्हणावा. का? कारण देवाला पाहण्याकरता द्रष्टा, दृश्य आणि दृश्यत्व थोडं जड झाल्यासारखं वाटते. सोप्या भाषेमध्ये सांगतो, देवाला पाहण्याकरता पाहणाराही लागत नाही. ज्या इंद्रियाने पाहिजे ते इंद्रियही लागत नाही. आणि आता महत्वाचा मुद्दा आहे का, ज्याला पाहतही तो सुद्धा लागत नाही. म्हणजे द्रष्टाही लागत नाही, दृश्यही लागत नाही आणि दृश्यत्व सुद्धा लागत नाही. ज्यावेळेस आपण या त्रिपुटीचा बाध करू आणि ज्यानंतर आपण भगवान परमात्म्यापर्यंत जाऊ त्याने बरं काय तर खऱ्या अर्थाने देवाला पाहिलं. ज्ञानोबराय म्हणतात की आम्हीही परमात्म्याला पाहिलं पण त्रिपुटीचा बाध करून देवाला पाहिलं. म्हणून तर माझे ज्ञानोबराय म्हणतात की पाहता पाहणे डोळे सारोनिया, पाहता पाहणे डोळे
परमतत्व पाहण्याकरता अरे त्रिपुटीचा बादच लागतो. म्हणजे ज्ञानोबा म्हणतात की पाहता पाहणे दुरी सारुण्या, त्रिपुटीचा बाद केला आणि आम्ही परमात्मा पाहिला. मला चिंतन करायचे की परमतत्व पाहण्याकरता त्रिपुटीचा बाद करावा लागतो आणि बाद केल्यानंतर जे पाहिलं जातं त्याला परब्रह्मतत्व म्हणावा. आणखी जाता जाता परब्रह्मतत्वाची सुंदर व्याख्या करतो. ऐका, ज्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची परिच्छिन्नता नाही त्याला परब्रह्मतत्व म्हणावा. परिच्छिन्नतेचा जर का विचार केला, काहींना देशाने परिच्छिन्नता असते, काहींना काळाने परिच्छिन्नता असते आणि काहींना वस्तूने परिच्छिन्नता असते. पण माझ्या भगवत तत्वाचा जर का विचार केला, देवाला देशाने परिच्छिन्नता नाही, भगवंताला काळाने परिच्छिन्नता नाही आणि भगवान परमात्माला वस्तूने सुद्धा परिच्छिन्नता नाही. आता देवाला सर्वप्रथम देशाने परिच्छिन्नता नाही. देशाने परिच्छिन्नता नाही म्हणजे माझा भगवान परमात्मा जर का एका देशात असेल तर दुसऱ्या देशामध्ये सुद्धा पाहायला मिळतो. नवे एका देशामध्ये दुसऱ्या देशामध्ये आहे असं म्हणण्यापेक्षा माझा भगवान परमात्मा कुठे आहे? 10व्या अध्यायामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने अर्जुनाकरता सुंदर भाषा वापरली. अर्जुन भगवंत अर्जुना म्हणतात त्याने अर्जुना अथवा बहुनेतेन किं ज्ञातेन तवा अर्जुना विष्टप्यहामिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. भगवान परमात्मा अर्जुना म्हणतात ते अर्जुना अरे तुला एक एक विभूती सांगण्यामध्ये वेळ घालत नाही. आई मी माझ्या एका रोमावरती 1000 ब्रह्मांड धारण केले. अरे प्रत्येक वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा ठसून भरलेला आहे. अरे तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये बोलू का? विठ्ठल जरी परिच्छिन्नता नाही का? माझा भगवान परमात्मा प्रत्येक वस्तूमध्ये आहे, प्रत्येक देशामध्ये. देवाला देशाने परिच्छिन्नता नाही पण त्याला परब्रह्मतत्व म्हणावा. चला, माझ्या देवाला काळाने परिच्छिन्नता नाही. काळाने म्हणजे माझा भगवान परमात्मा त्रेतायुगातही आहे, द्वापारयुगातही हे आहे, सर्व युगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व पाहायला मिळतं. म्हणजे देवाच्या ठिकाणी काळाने सुद्धा परिच्छिन्नता नाही. आणि आता शेवटी जर का विचार केला तर माझ्या भगवान परमात्म्याला देशाने, काळाने आणि वस्तूने सुद्धा परिच्छिन्नता नाही. आता वस्तूने परिच्छिन्नता म्हणजे काय? आता ऐका बरं का, एखादी वस्तू फक्त त्या वस्तूच्या ठिकाणी तिचं अस्तित्व आणि दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी अभाव असणं याला म्हणायचं वस्तूने परिच्छिन्नता म्हणायची. पण माझ्या भगवान परमात्म्याचं मी प्रमाण सुद्धा देऊन गेलो. माझा भगवान परमात्माला वस्तूने परिच्छिन्नता नाही. एक बारकाई जर का विचार केला वस्तूने परिच्छिन्नता कशाला म्हणावी? आता ऐका, उदाहरणार्थ हा माईक आहे. माईकच्या ठिकाणी माईकचं अस्तित्व आहे पण माईकचं मात्र अस्तित्व मृदंगाच्या ठिकाणी माईकच्या अस्तित्वाचा काही तर अभाव आहे बरं का. म्हणजे माईकच्या ठिकाणी माईकचं अस्तित्व, मृदुंगाच्या ठिकाणी मृदुंगाचं अस्तित्व. म्हणजे मृदुंगाचं अस्तित्व मृदुंगाच्या ठिकाणी पण माईकच्या ठिकाणी मात्र त्याचा अभाव. माईकचा जर का विचार केला माईकच्या ठिकाणी माईकचं अस्तित्व पण मृदुंगाच्या ठिकाणी त्याचा अभाव. पण माझा भगवान परमात्म्याचा विचार केला, माझा भगवान परमात्मा प्रत्येक वस्तूमध्ये मी प्रमाण देऊन गेलो. म्हणजे माझ्या देवाला वस्तूने सुद्धा परिच्छिन्नता नाही आणि ज्याच्या ठिकाणी परिच्छिन्नता नाही अरे त्याला परब्रह्मतत्व म्हणावा. सोप्या भाषेमध्ये परब्रह्मतत्वाचं जास्त चिंतन करत नाही, शेवटी व्याख्या करून पुढे जातो. आता ऐका, ज्याच्या ठिकाणी अभाव नाही त्याला परब्रह्मतत्व म्हणावा. अभावाची शास्त्रकारांनी 4 प्रकार केले: प्राक अभाव, प्रदंश अभाव, अन्योन्य अभाव आणि अत्यंत अभाव. जास्त व्याख्या करणार नाही. प्राक अभाव कशाला म्हणावा, प्रध्वंस अभाव कशाला म्हणावा, अन्योन्य अभाव कशाला म्हणावा आणि अत्यंत अभाव कशाला म्हणावा. आता ऐका, प्राक अभाव म्हणजे उत्पत्ती पूर्वी नसणे त्याला प्राक अभाव. प्रध्वंस अभाव नाशानंतर नसणे. अन्योन्य अभाव ज्या आपण मागाशी व्याख्या केली का नाही, एका वस्तूच्या ठिकाणी वस्तूचं अस्तित्व, दुसऱ्या ठिकाणी त्याचा अभाव. अन्योन्य अभाव एका वस्तूमध्ये असणं दुसऱ्या वस्तूमध्ये नसतं, अन्योन्य अभाव. आणि अत्यंत अभाव वस्तूत नसणं. पण माझ्या भगवान परमात्म्याचा विचार केला प्राक अभाव नाही, कारण उत्पत्तीच्या पूर्वी माझा भगवान परमात्मा आहे. तर प्रध्वंस अभाव नाही,
नाशानंतर सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. अनन्याभाव, माझ्या देवाचं प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी अस्तित्व आहे, अनन्याभाव नाही. आणि अत्यंत अभाव, आणि माझ्या देवाला अभाव नाही असं नाही, माझ्या देवाचं अस्तित्व आहे म्हणून माझ्या देवाला प्राक अभाव नाही, प्रध्वंस अभाव नाही, अनन्याभाव नाही, अत्यंत अभाव नाही. ज्याही प्रकारचा अभाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याला परब्रह्म तत्व म्हणावा. विढाल विढाल. अशा प्रकारचं हे फक्त मूळ परमतत्व पाहायला मिळतं. पण या परमतत्वाचा जर का उपाधीने विचार केला तर अध्यात्मकाराने त्याचे 4 प्रकार केले बरं का. लक्षपूर्वक ऐका. 1 निर्गुण निराकार, 2 निर्गुण साकार, 3 सगुण साकार, आणि शेवटी सांगितले की अर्चमूर्ती. महाराज परब्रह्म तत्व एकच आहे. मग तुम्ही त्याचं उपाधीने 4 प्रकार का केले? एक लक्षात ठेवा, उपाधीचा स्पर्श झाल्यानंतर वस्तूचे अनेक प्रकार पडत असतात. उपाधी बाजूला करा, वस्तू एकच असते बरं का. एक अध्यात्माच्या दृष्टिकोनातून मी चिंतन करेन, आकाश आहे बरं का, आकाश. आणि आकाश पाहण्या जर का आपण एखादा घट घेतला, घटामध्ये जर का पाणी घेतलं, तर ज्यावेळी त्या घटामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? ज्यावेळेस आकाशाचं प्रतिबिंब घटामध्ये पडलं जातं त्यावेळेस आकाशाला परिच्छिन्नता येते आणि ते आकाश एक दिशेत होतं आणि घटामध्ये त्याची परिच्छा पडली तर त्याला काय म्हटलं जातं? घटाकाश म्हटलं जातं. चला एखादा मठ घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये जर का आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर त्याला काय म्हटलं जातं? मठाकाश म्हटलं जातं. आता ऐका, आकाश एकच आहे पण उपाधीचा घट नावाच्या उपाधीचा स्पर्श झाला त्याला घटाकाश म्हणावं लागतंय. मठ नावाच्या उपाधीचा स्पर्श झाला मठाकाश म्हणावं लागतंय. आणि मूळचं महद आकाश आहे, आकाश एकच आहे पण उपाधीचा स्पर्श झाल्यानंतर एक घटाकाश आहे, एक मठाकाश आहे आणि एक महद आकाश आहे. पण उपाधी बाजूला करा, एकच महद आकाश आहे. तसं उपाधीचा स्पर्श झाल्यानंतर एक निर्गुण निराकार आहे, 2 निर्गुण साकार आहे, 3 सगुण साकार आहे आणि अर्चमूर्ती. उपाधी बाजूला करा, एकच तत्व आहे, ते परब्रह्म तत्व आहे. विठाला विठाला. आणि अशा असणाऱ्या परमतत्वाने एकांतामध्ये कर्माना त्यावेळी त्यांनी संकल्प केला एकोहम बहुस्यामी, म्हणजे मी एक आहे अनेक हवा. जगताची उत्पत्ती करण्याकरता भगवान परमात्म्याने काय केलं? संकल्प केला. पण संकल्प करत असताना देवाची परिछाया असणारी, देवाच्या स्वाधीन असणारी, जिला माया म्हटलं जातं, त्या मायेचा अंगीकार केला आणि देवाने संकल्प केला जगताची उत्पत्ती होईल. माया ही देवाची परिछाया आहे बरं का. पण माया माया नेमकं म्हणावं कशाला? एक अध्यात्मातून चिंतन करतो आणि तुकोबऱ्यांचं प्रमाण देतो बरं का. माया नेमकी कशाला म्हणावी? अध्यात्मकार म्हणतात जी सतही नाही आणि जी असतही नाही. मग महाराज जिला सतही म्हणायचं नाही, असतही म्हणायचं नाही, नेमकं आहे तरी काय? जी सताहून विलक्षण आहे तिला काय म्हणावी? माया म्हणावी. सताहून विलक्षण काय म्हटलं? तिला जर का सत्य म्हणावा, काय बोललो मी? तिला जर का सत्य म्हणावा तर तिचं जगतामध्ये कसल्या प्रकारचं अस्तित्व नाही म्हणून तिला सत्यही म्हणता येत नाही. आणि असत जर का म्हणावा तर डोळ्याला समोर ती दिसती म्हणून तिला असतही म्हणता येत नाही. पण माझ्या वेदांतकाराने मायेबद्दल बोलत असताना सुंदर शब्द टाकला की सताहून अनिर्वाच्य काय म्हटली? तिला माया म्हटली की जी सतही नाही असत नाही. ही जरा कठीण झाली, सोपी व्याख्या करतो. अभावाच्या ठिकाणी प्रतीती येणं तदनाम तिला माया म्हणावी. विठाला विठाला. वेदांताची व्याख्या झाली, मायेची तुकोबऱ्यांच्या भाषेमधून व्याख्या करतो. महाराज म्हणतात की जिला अस्तित्व नाही. काय बोललो? जिला अस्तित्व नाही पण ती जीवाला दिसते, नुसती दिसत नाही तर जीवाला हा म्हणायला होते, नुसते हा म्हणायला होत नाही, दुःखाची उत्पत्ती करून जाते. तदनंतर तिला काय म्हणावी? काय माझ्या तुकोबऱ्यांची त्याच्याकरता गोड भाषा आहे. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात की हे रती मालिके दुःखाची
व्याख्या केली बरं का. भगवान परमात्म्याची परछाया असणारी आणि देवाच्या स्वाधीन असणारी जी माया आहे, माया कशाला म्हणावी, दिसत नाही पण दिसते, हा म्हणा लावते आणि जीवाच्या ठिकाणी दुःखाची उत्पत्ती करते, तदनंतर तिला काय म्हणावी, देवाची माया म्हणावी. देवाची ते बरं का 7व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे त्याच्याकरता, दैवेशा भगवान परमात्म्याची माया आहे आणि देवाची माया, आणि देवाने ही माया आपल्या स्वाधीन करून देवाने जगताची काय केली तर उत्पत्ती केली बरं का. आणि जगताची उत्पत्ती करत असताना भगवान परमात्म्याने जगतामध्ये अनेक प्रकारचे तत्व निर्माण केली. पण आता लक्षपूर्वक आहे बरं का, संपूर्ण जगतामध्ये अनेक तत्वाची जरी निर्मिती असली तरी भगवान परमात्म्याचा जगत निर्मिती करत असताना एक फार मोठा आविष्कार आहे बरं का. आणि तो आविष्कार म्हणजे जीवत्वाची उत्पत्ती बरं का. अनेक प्रकारचे तत्व आहे पण जीवत्वाची उत्पत्ती हा भगवान परमात्म्याचा सर्वात मोठा आविष्कार म्हटला जातो. का? कारण ज्याला जीवत्व नेमका जीव म्हणावा तरी कशाला हो, त्याच्याकरता आपल्याला पंचदशी मध्ये जावं लागेल. जीव नेमका म्हणावा कशाला, पंचदशी काळाने त्याचं चिंतन करताना असं म्हटले, कुटस्थ, त्यानंतर अधिष्ठान लिंग देह, आणि अधिष्ठान लिंग देहामध्ये कुटस्थाची पडलेली छाया, तदनंतर त्याला काय म्हणावा, जीवत्व म्हणावं का. पंचदशीने त्याचा श्लोकामध्ये चिंतन केले. पंचदशीकार म्हणतात की चैतन्यम अधिष्ठानम लिंग देह चिद छाया. पंचदशीकार म्हणतात की कुटस्थता अधिष्ठान लिंग देहामध्ये छाया पडल्यानंतर जी उत्पत्ती आहे, तदनाम त्याला काय म्हणावा, जीवत्व म्हणावा. म्हणजे जीवत्वाची उत्पत्ती करता ऐका, एक कुटस्थही लागतंय, अधिष्ठान लिंग देहही लागतोय, आणि अधिष्ठान लिंग देहामध्ये कुटस्थाची पडलेली छाया, त्यावेळी जीवत्वाची निर्मिती. याच्यातील एखाद्या जरी वस्तूचा अभाव असेल जीवत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. बारकाईने चिंतन करा, अधिष्ठान लिंग देह घेतलं पण कुटस्थाचा अभाव घेतला, अरे कुटस्थाचा जर का अभाव घेतला तर ज्याच्यामध्ये ज्याची परछाया पडायची ती परछाया पडू शकत नाही. मग कुटस्थाचा अभाव घेऊन जीवत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. मग आपण कुटस्थ घ्या, काही म्हणतील की मला अधिष्ठान लिंग देहाचा अभाव घ्या, पण अधिष्ठान लिंग देहाचा अभाव घेऊन सुद्धा जीवत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. कारण कुटस्थाची ज्या उपाधीच्या माध्यमातून चिदछाया पडायची त्याचा जर का अभाव असेल तर तिथेही जीवत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. पण वेदांतकार म्हणतात की जीवत्वाची निर्मिती करता कुटस्थ अधिष्ठान लिंग देह, आणि लिंग देहामध्ये कुटस्थाची पडलेली चिदछाया, अरे तदनाम त्याला जीवत्व म्हणावा. कारण पंचदशीकारांनी तेच म्हटलं ना, चैतन्यानंतर चैतन्याचा खऱ्या अर्थाने या असणाऱ्या अधिष्ठान अंतकरण विशिष्ट चैतन्यामध्ये चिदाभास पडतो, आणि जो चिदाभास पडल्यानंतर जीवत्वाची उत्पत्ती होते. म्हणून पंचदशीकारांनी जीवत्वाची ही व्याख्या केली. पण माझ्या साधू संतांनी जीवत्वाच्या बद्दल बोलत असताना जीवत्वाची दुसरी व्याख्या केली. ज्ञानोबराय वेदांतकारांनी जीवत्वाची व्याख्या केली, पण तुमच्या दृष्टिकोनातून जीव आहे तरी कोणता. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन करताना म्हटलं, जया विसराच्या देशी प्रसिद्ध गा जीव ऐसी. ज्ञानोबराय म्हणतात की मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर जो आपल्या आत्मस्वरूपाला विसरतो आणि ज्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे, ज्ञानोबराय म्हणतात की तदनाम त्याला जीवत्व म्हणावा. महाराजांनी मात्र जीवत्वाची व्याख्या करत असताना असं म्हटले की जिथे अहंकार नावाच्या उपाधीचा स्पर्श झाला तिथे जीवत्वाची निर्मिती झाली. उपाधी बाजूला करा, ते जीवत्व नाही, ते परब्रह्मच आहे. कारण परब्रह्म आणि जीवत्व एकच आहे. पण उपाधीचा स्पर्श झाल्यानंतर उपाधीच्या स्पर्शामध्ये, अहंकार नावाच्या उपाधीच्या स्पर्शामध्ये जे निर्माण झालं त्याला जीवत्व म्हटलं जातं बरं का. उपाधी बाजूला केलं तर जीवानी परमात्म्याचं एकत्रीकरण होते. कसं, एक गोड उदाहरण देतो म्हणजे सर्वांच्या बुद्धीला पटेल बरं का. एखाद्या भांड्यामध्ये पाणी त्या स्थिर असणाऱ्या भांड्यामध्ये पाणी स्थिर आहे, पण स्थिर असणाऱ्या पाण्याला जेव्हा वाऱ्याचा स्पर्श होतो, आता काय निर्माण झालं त्याच्यावरती, त्याला काय म्हटली जाते, लाट म्हटली जाते. आता मला उत्तर द्या, स्थिर पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाला, पाण्यावरती जे निर्माण झालं त्याला काय म्हटले आपण, लाट म्हटली. आता मला उत्तर द्या, लाट ही पाण्यापासून वेगळी का पाणी ही लाटापासून वेगळे, का लाट ही पाणी स्वरूप आहे का पाणी ही लाटा स्वरूप आहे, का लाटेमध्ये पाणी का पाण्यामध्ये लाटे, का लाट म्हणजे पाणी का पाणी म्हणजे लाटे, का लाटेमध्ये लाटे आणि पाण्यामध्ये पाणी. तुम्ही नका कुठं नका, मी सांगणार आहे सगळं. आता ऐका, वाऱ्याचा स्पर्श झाल्यानंतर जे निर्माण झालं त्याला लाट म्हटले. लाट आणि पाणी वेगळे नाही का, आपण
चिंतन करून घेऊ. उपाधीचा स्पर्श झाला, उपाधी बाजूला करा. आणि लाट आणि पाणी वेगळं नाही, ती एकच आहे. पण केवळ उपाधीचा स्पर्श, तिला एकाला लाट म्हटली आणि एकाला पाणी म्हटलं. तसं जीवत्वाचा आणि परमात्म्याचा विचार केला, दोन्ही एकच आहे. पण अहंकार नावाच्या उपाधीचा स्पर्श झाला. अरे उपाधी बाजूला करा आणि जीवाच्या परमात्म्यामध्ये भेद नाही, एकच आहे. त्याकरता माझ्या तुकोबारायांची भाषा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते तुका माने कैसी की जीवाच्या परमात्म्यामध्ये कसल्या प्रकारचा भेद नाही, अभेदच आहे. पण अहंकार नावाच्या उपाधीने स्पर्श केला आणि ज्यांचे उपाधीचा स्पर्श झाला, जे निर्माण झालं त्याला जीवत्व म्हटलं जातं. उपाधी बाजूला केली अरे ते जीवत्व नाही, अरे ते परब्रह्मच आहे. पण तुकोबाराय म्हणतात की अहंकार नावाच्या उपाधीचा स्पर्श झाला त्याला जीवत्व म्हणावा. ज्ञानोबाराय म्हणतात आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीवत्व म्हणावा. आणि पंचदशिकारा म्हणतात की चैतन्य, चैतन्यता, अंतःकरण विशिष्ट चैतन्यामध्ये पडलेली चित्तछाया त्याला जीवत्व म्हणावा. आणि हा भगवान परमात्म्याचा सर्वात मोठा काही तर जगताची उत्पत्ती करत असताना आविष्कार म्हटला जातो. आता जीवत्वाला आविष्कार म्हणावा याचं कारण आहे बरं का, ऐका. कारण जीवत्व हा प्रामुख्याने ज्ञान प्रधान म्हटला जातो. कारण जीवाच्या ठिकाणी फक्त ज्ञान ग्रहण करण्याची काही तर ताकद आहे बरं का. आता या जीवत्वाचा विचार केला, ज्ञान प्रधान जीव आहे. पण या ज्ञान प्रधान असलेल्या जीवामध्ये आपल्याला दोन प्रकार करता येतील. एक सामान्य ज्ञान प्रधान आहे आणि एक विशेष ज्ञान प्रधान आहे. महाराज सामान्य ज्ञान प्रधान जीव कशाला म्हणावा आणि विशेष ज्ञान प्रधान जीव कशाला म्हणावा. आता ऐका, पशु पक्षाचे जे जीवन आहे सामान्य ज्ञान प्रधान आहे आणि मनुष्य जे जीवन आहे ते विशेष ज्ञान प्रधान जीवन आहे. विठाला 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 विठाला. पशु पक्ष्यांना सामान्य ज्ञान प्रधान जीवन म्हटलं का? कारण पशु पक्ष्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे पण त्यांना सामान्य ज्ञान प्रधान का म्हणावा याचं कारण आहे त्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे. पण फक्त कोणतं ज्ञान आहे? भोगाचं ज्ञान आहे. भोगाच्या व्यतिरिक्त ज्ञान पाहायला मिळत काय? माझ्या तुकोबारायांची त्याच्याकरता गोड भाषा. महाराज म्हणतात की पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. अरे पशु पक्षी फक्त भोगच भोगू शकतात. अरे भोगाचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी, भोगाच्या ज्ञानाच्या व्यतिरिक्त दुसरं ज्ञान अरे पशु पक्ष्यांच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणून ज्ञान प्रधान आहे पण ते सामान्य ज्ञान प्रधान आहे. विढाला विढाला. पण मनुष्याचे जीवन आहे हे जरी ज्ञान प्रधान असलं तरी शास्त्रकार म्हणतात त्याला आविष्कार करा म्हणा. त्यात कारण आहे ज्ञान प्रधान जरी असला तरी आपल्या ठिकाणी आपण विशेष ज्ञान प्रधान आहे. का? कारण या नरदेहामध्ये विशेष ज्ञान प्रधान म्हणण्याचं कारण या देहामध्ये विशेष विचार करण्याची ताकद आहे आणि विचार करून विशेष कर्तृत्व करण्याची ताकद आहे. म्हणून या देहाला फक्त विशेष ज्ञान प्रधान म्हटलं जातं. म्हणून या देहामध्ये चांगल्या प्रकारचा विचार करता येतो बरं का. या देहामध्ये पशु पक्ष्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचा विचाराचं ज्ञानच नाही. मी बोललो भोगाच्या व्यतिरिक्त ज्ञान तेथे नाही. पण मनुष्याने याचा विचार केला विशेष ज्ञान प्रदान का म्हणावा? कारण या देहामध्ये विशेष विचार करण्याची काय तर ताकद आहे. म्हणून येथे विचार करायचा. पण पंचदशिकार म्हणतात की कोणताही विचार करायचा नाही. विचार करावा पण कोणता करावा? पंचदशिकार म्हणतात की जगत जीव परमात्मा रहा. जगतचा, जीवत्वाचा आणि परमात्म्याचा अरे या तीन गोष्टीचा विचार करावा. काय माझ्या तुकोबारायांची त्याच्याकरता गोड भाषा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आपला
करावा विचार प्रसन्नते सार मन पाही किंवा तुकोबराय म्हणतात की सर्व काळ हाची करणे विचार विवेक सागर आत्मत्वाची. पण माणसाने सदा सर्व काळ विचार करावा. कोणता? आत्मत्वाचा विचार करावा. म्हणून आपल्या ठिकाणी विशेष विचार करण्याची ताकद आहे. म्हणून याला विशेष ज्ञान प्रदान म्हणावा. आणि विशेष विचार करून विशेष कर्तृत्व करण्याची ताकद फक्त या देहामध्ये. पण माणसाने या देहामध्ये आल्यानंतर कमीत कमी चांगला विचार करावा. आणि येथे विचार करण्याची ताकद आहे बरं का. मी नेहमी बोलतो बरं का, येथे चांगला विचार. एक शास्त्रज्ञ बरं का, मला त्याचं नाव आठवत नाही, पण तो एकदा झाडाखाली बसला. आणि झाडाखाली बसल्यानंतर योगायोगाने ते झाड होतं आंब्याचं. आणि वरून एक आंबा खाली पडला. खाली पडल्यानंतर तो विचारप्रधान होता, विचार करणारा होता. त्यांनी बसल्या बसले विचार केला, आंब्याचं झाड आहे आणि वरून आंबा खाली पडला, तो खाली का पडला? अरे तुटलेला आंबा वर का गेला नाही? त्याने विशेष विचार केला, अरे ज्या अर्थी वरून तुटलेला आंबा खाली पडला, नक्की त्या पृथ्वीच्या ठिकाणी काहीतरी ताकद असावी. त्यांनी कोणता शोध लावला? गुरुत्वाकर्षण शक्तीचा ताकद लावला. अरे विशेष विचार केला. अरे त्याच्या जागी जर का आपण जर का आंब्याच्या झाडाखाली असतो तर आपण काय म्हणलो असतो? अरे एकच कशाला काही पडली, सगळ्यात काही खाली पडायला पाहिजे त्या. घरी जाऊन तिथं कमीत कमी लोणचं तरी घातलं. हे आपले विचार आहे. पण आपण कधी चांगले विचार करत, एक लक्षात ठेवा, येथे देहाला आल्यानंतर माणसाने नेहमी चांगलेच विचार करावे. आणि तुकोबराय म्हणतात, या देहाला येऊन जो चांगला विचार करत नाही ना, तुकोबराय म्हणतात की तो संसारामध्ये काय झालाय? दिवाना झालाय, दिवाना. माझ्या तुकोबरायचं हिंदी मधून एक प्रमाणे बघा. तुकोबराय म्हणतात विचार करावा. महाराज म्हणतात की कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये, पण त्यांनी विचार करावा, आपला विचार करावा, आपला विचार करावा उद्धाराचा. आणि तुकोबराय म्हणतात की जो विचार करत नाही, अरे तो संसारामध्ये गुंतलेला आहे. आणि संसाराचा काय झालाय? तो कहे तुका तू भय दिवाना. अरे संसाराचा तुकोबराय म्हणतात ते काय झालाय? तो दिवाना झालाय. म्हणून त्याने तो विचार करायचा नाही. मग काय विचार करायचा? मगाशी मी बोलून गेलो की सदा विचार येत असणार जगत जीव परमात्मा. हा माणसाने आपल्या जीवनामध्ये काय करावा? विचार करावा. महत्वाचं चिंतन आपल्याला करून द्यायचे की हा नरदेह फक्त विशेष ज्ञान प्रदान आहे का? कारण या देहामध्ये विशेष विचार करून विशेष कर्तृत्व करण्याची काय ताकद आहे. पण विशेष विचार करणाऱ्या हा विशेष ज्ञान प्रदान या नरदेहाचा जर का विचार केला तर माझे तुकोबराय म्हणतात की या जीवाचे 3 प्रकार पडतात. तुकोबरायांच्या भाषेमध्ये बोलू का? तुकोबराय म्हणतात की प्रकाराचे 3 प्रकाराचे 3
विचाराचे 3 प्रकार पडतात. लक्षपूर्वक ऐका. पहिला विचार आपल्याला करता येईल. विचार करणारा पहिला जीव आहे कोणता? स्वार्थी विचार करणारा एक वर्ग आहे. दुसरा आहे स्वार्थ आणि परार्थ दोन्ही गोष्टीचा विचार करणारा आहे. आणि एक जीवन आहे ते फक्त परार्थी जीवन आहे. आता ऐका, एक विचार करतो फक्त स्वार्थाचा विचार करतो. स्वार्थाचा विचार सोडून दुसरा विचार हा वर्ग करत काही लोक बरं का फक्त स्वतःचा विचार करतात तो. आणि स्वतःचा विचार करत असताना जगाचं काय अहित होईल, काय अकल्याण होईल याचा कधीही ती लोक विचार करत नाही. मग महाराज हा स्वार्थी वर्ग आहे, फक्त स्वहिताचा विचार करतोय, दुसऱ्याचा विचार करत नाही. पण नेमका हा स्वार्थी वर्ग स्वहिताचा कोणत्या गोष्टीचा विचार करतो? ऐका बरं का, फार सुंदर चिंतन आहे. पहिला विचार करतो धनाच्या बाबतीमध्ये स्वार्थाचा विचार करतो. दुसरा विचार करतो मानाच्या बाबतीमध्ये विचार करतो. आणि तिसरा विचार करतो सत्तेच्या बाबतीमध्ये. आता पहिला काय विचार करतो? धनाच्या बाबतीमध्ये स्वहिताचा विचार करतो बरं का. काही लोक धनाच्या बाबतीमध्ये फार स्वार्थी असतात. त्यांना वाटतं आपलं धन ते आपलं धन, पण दुसऱ्याचं सुद्धा धन ते आपलं धन. हे स्वार्थी विचार करणारा धनाच्या बाबतीमध्ये महाभारतातलं एकच मी नाव सांगून जाईल. दुर्योधनाचा विचार केला, स्वतःचं धन आहे ते स्वतःच आहे, पण पांडवांचं धन सुद्धा ते माझं धन आहे याला स्वार्थाचा विचार करणारा, पण धनाच्या बाबतीमध्ये स्वार्थाचा विचार करणारा वर्ग आहे. आता दुसरा वर्ग आहे मानाच्या बाबतीमध्ये स्वार्थाचा विचार करतो. काही लोक मानाच्या बाबतीमध्ये फार स्वार्थी असतात. त्यांना वाटतं जगातला सगळा मान मलाच मिळावा. आणि अशा लोकांच्या हातातून मान गेला तरी त्यांची मानाच्या बाबतीमध्ये आशा सुटत, मानाच्या बाबतीमध्ये स्वार्थाचा विचार करतात. आणि तिसरा वर्ग आहे सत्तेच्या बाबतीमध्ये स्वार्थाचा विचार करतात. महाराज म्हणतात की हा स्वार्थी विचार करणारा वर्ग आहे, या वर्गाचा जास्त विचार करत नाही. दुसऱ्या वर्गाकडे चला, एक वर्ग आहे तो स्वार्थाचाही विचार करतोय आणि परार्थाचा सुद्धा विचार करतोय. आता ऐका बरं का, स्वार्थी जीवन जगणाऱ्या वर्गापेक्षा हा वर्ग थोडासा चांगला आहे. का? कारण जीवन जगत असताना स्वहिताचा विचार करतोय आणि करत असताना लोकांच्या कल्याणाचा सुद्धा विचार करतोय. पण महाराज म्हणतात की पहिल्या वर्गापेक्षा हा वर्ग चांगला आहे, पण याच्यापेक्षा सुद्धा फार मोठा तिसरा एक सुंदर वर्ग आहे, तो परार्थी जीवन जगणारा वर्ग आहे. आणि परार्थी जीवन जगणारा वर्ग केवळ जगाच्या कल्याणाचा विचार करतो. आणि तो विचार करणारा वर्ग म्हणजे माझ्या संतांचा वर्ग आहे. विडाला संतांनी आपल्या जीवनामध्ये फक्त जगाच्या कल्याणाचा विचार केला. महाराज संत ही परार्थी जीवन आहे, जगाच्या कल्याणाचा विचार करतात. मग जगाच्या कल्याणाचा विचार करत असताना संतांनी नेमकं जगाच्या कल्याणाकरता नेमकं केलं तरी काय? ऐका बरं का, जगाच्या कल्याणाकरता संतांनी काय केलं तर ज्या गोष्टीने जगाचं कल्याण होणार आहे ते संतांनी जगाला देण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि जगाचं कल्याण कशाने? हित ते करावे. अरे देवाची भक्ती केल्यानंतर जगाचं कल्याण होते. पण माझ्या संतांनी जगाला भक्तीची वाट दाखवली बरं का. म्हणून नेहमी बोलतो माणसाने जीवनामध्ये 3 लोकांना कधी विसरायचं नाही. ऐका, ज्याने आपली वाट लावली त्या माणसाला कधीच विसरायचं नाही. दुसरा विचार आहे ज्याने आपल्याला वाट दाखवली त्याला कधी विसरायचं नाही. आणि ज्याने स्वतःने वाट लावली पण वाट लावण्यामध्ये हातभार लावला त्याला सुद्धा जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. विढाला विढाला. दुसऱ्या मुद्द्याच्या संतांनी आपल्याला वाट दाखवली, जगाच्या कल्याणाकरता जीवन जगले, त्या संतांना आपल्या जीवनामध्ये कधी विसरायचं नाही. पण संतांनी जगात ज्याच्यामध्ये कल्याण आहे तो भक्ती मार्ग दाखवला. मग काहींनी विचारलं महाराज भक्ती नावाचा एक मार्ग आहे, तू जगाचं कल्याण करतोय, मग आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्तीच करायचे का? इतर मार्गाचा अवलंबन नाही करायचं का? लक्षपूर्वक ऐका, जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या उद्धाराकरता, परमतत्वापर्यंत प्राप्त होण्याकरता मार्ग भरपूर आहे. कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. पण संतांनी मात्र कल्याणाकरता भक्ती मार्ग का दाखवला? फार गोड चिंतन आहे बरं का. ऐका, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग आणि योग मार्ग याच्यापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ कसा आहे ते ऐका बरं का. ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ का म्हटला? का ज्ञानाचा कर्माचा जर का विचार केला तर कर्माची गती ही अत्यंत सूक्ष्म आहे. मग कर्माचा विचार करत असताना विहित कर्म, निषिद्ध कर्म, विहित कर्माचा विचार करत असताना नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म या सर्व कर्माचा विचार कर्म करत असताना आपल्याला करावा लागतो. उदाहरणार्थ एखादा यज्ञ नावाचा आपल्याला कर्म करायचा आहे, सहजासहजी ते कर्म आपल्याला करता येत नाही का? यज्ञ कर्म
कर्म करण्याकरता चांगल्या स्थळाची गरज आहे, तेवढ्याने यज्ञ कर्म होत नाही. योग्य काळाची गरज आहे, तेवढ्याने यज्ञ कर्म होत नाही. अरे कर्म करण्याकरता चांगला यजमान लागतो, तेवढ्याने यज्ञ कर्म होत नाही. अरे यज्ञ कर्म करण्याकरता खऱ्या अर्थाने धन साठवून ठेवावं लागतं, तेवढ्याने यज्ञ कर्म होत नाही. अरे यज्ञ करण्याच्या अगोदर यज्ञामध्ये विघ्न येऊ नये याची सुद्धा तयारी करून ठेवते. म्हणून यज्ञ कर्म करत असताना यज्ञ कर्मामध्ये एवढी बंधन आहे. पण माझ्या भक्ती मार्गाचा विचार केला, अरे माझी भक्ती करण्याकरता त्याला कसल्या प्रकारचा देश लागत नाही, काळ लागत नाही, वेळ लागत नाही. जेथे असेल तेथे तुम्ही भगवान परमात्म्याचे नामचिंतन करू शकता. म्हणून कर्म मार्गापेक्षा भक्ती मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. विठाला आता ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ काय? ऐका बरं का, ज्ञानाचा जर का विचार केला, वृत्ती ज्ञान वेगळं, स्वरूप ज्ञान वेगळं, त्याच्यामध्ये परोक्ष ज्ञान वेगळं, अपरोक्ष ज्ञान वेगळं. ते प्राप्त करत असताना विवेक, वैराग्य, समाधी शतक, मुमुक्षत्व, निधिध्यासन, ध्यान, मनन, श्रवण, आणखी शेवटले एवढ्या गोष्टीचा विचार करावा लागतोय आणि त्यानंतर ज्ञान प्राप्त होते. पण माझ्या भक्ती मार्गाचा अवलंब करत असताना यातलं काहीच लागत नाही. पण ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे. विठाला आता योग मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ का? योग सहजासहजी करता येत नाही. अरे योगा करता काय काय लागतं? चला 6व्या अध्यायामध्ये शिचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नाट्युच्छितम नाट्यनिचन चैलाजिन कुशतरम. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात की योग सहजासहजी करता येत नाही. योगा करता स्थान कसं लागते, त्या स्थानावरती काय पाहिजे, काय नाही पाहिजे, आणि त्या स्थानाकरता काय काय पाहिजे. माझ्या पाठीमागे ओवी बर का वाचता ऐकत सांगा बोलतो, कारण योग करण्याकरता नेमकं काय काय लागते आणि ते स्थान कसं पाहिजे. माझ्या पाठीमागे ओवी वा वा असा स्वतः पाहिजे. विठाला विठाला विठाला. आणि योग कर्म करण्याकरता खऱ्या करताने आणि मग ते स्मृतीने आधारे सबाय सात्विके भरे. क्या वा वा वा. योगा करता एवढी बंधन आहे, पण भक्ती मार्ग करत असताना याला बंधन नाही. पण योगापेक्षा भक्ती नावाचा मार्ग काय तर श्रेष्ठ मार्ग आहे. पण महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता भक्ती मार्ग दाखवला. मग काहीने विचारलं की महाराज आम्ही भक्ती करायची, भक्ती करायची, पण भक्तीने काय करता येतो? आता ऐका बरं का, भक्तीने काय करता येतं? ज्याला धरण्याकरता सगळं जग प्रयत्न करते, पण जो कुणाच्या हाताला येत नाही, ज्याला कोणी धरू शकत नाही, त्याला धरण्याची ताकद फक्त माझ्या भक्ती मार्गामध्ये आहे. म्हणून संतांनी जगाच्या कल्याणाकरता भक्ती मार्ग सांगितला. सगळे धरण्याचा प्रयत्न करतात बरं का. प्रत्येकाला वाटते की माझ्या हाताला काय लागते, काय लागते. एक नेमतो संत सुद्धा धरण्याचा प्रयत्न करतात आणि जीव सुद्धा धरण्याचा प्रयत्न करतात. वेळेचं बंधन आहे बरं का माझ्याकडं. संत काय धरतात आणि जीव काय धरतात. आता संत जीवाने काय काय धरले ऐका बरं का. जीवाने काय धरलाय? जीवाने पहिला ताठ धरलाय. काय धरलाय? ताठ धरलाय. दुसरं काय धरले? वासना धरली. आणि तिसरं म्हणजे नको त्याचा संग धरलेला आहे. पण संतांचं जीवन मात्र याच्यापेक्षा वेगळं जीवन आहे. अरे संतांनी ताठा धरला नाही, संतांनी वासना धरली नाही, नको त्याचा संग धरला नाही. मग संतांनी काय धरले तर भक्ती मार्गाने संतांनी देव धरलाय. विठाला संतांनी देव धरलाय. अरे हा भक्ती मार्गाने संतांनी काय केलाय तर देव धरलेला आहे. देव तीही बळी धरीला किंवा धरीला पंढरीचा. कारण जो कुणाला धरता येत नाही असा देव माझ्या संतांनी काय केलाय तर धरलाय. तो कशाने धरलाय? भक्ती मार्गाने धरलाय. माझ्या संतांनी जगाच्या कल्याणाकरता भक्ती मार्ग सांगितला, देव धरण्याकरता. तुकोबार आहे तुम्ही देव धरलाय, आम्ही देव धरलेला आहे. तुकोबाराने विचारलं, तुकोबार आहे तुम्ही जर का भक्ती मार्गाने देव धरलाय आणि तो देव आम्हाला धरण्याकरता सांगताय. देव धरलाय पण देव शब्दाचं चिंतन केलं तर देवाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. देव कशाला म्हणावा, देव कसा आहे याचं वेगळं चिंतन आहे. पण महाराजांना विचारलं, तुकोबार आहे तुम्ही देव धरलाय, भक्ती मार्गाने धरलाय, पण तुकोबार आहे जीव तुम्ही देव धरलाय तो नेमका कोणता देव धरलाय, तो कोणता देव धरलाय सांकेतिक भाषेमधून माझ्या तुकोबाराने चिंतन केलं. अभंगाच्या पहिल्या
एक धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती महाराजांनी जगाच्या कल्याणाकरता भक्ती मार्ग सांगितला आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आम्ही काय धरलं तर देव धरला. पण कोणता धरला? महाराजांनी सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं, एक धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. आणि रुक्माईचा पती म्हणजे तो कोण आहे? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि तुकोबराय म्हणतात की त्या भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या चित्तामध्ये धरलं. पहिली शंका, चित्तामध्ये देवाला धरता येतं का? दुसरी शंका, देव एकच आहे का? तिसरी शंका, देवाचा जर का विचार केला तर देव हा व्यापकत्वाने आहे आणि व्यापकत्वाने असणारा भगवान परमात्मा चित्तामध्ये सामावतो का? अनेक प्रकारच्या शंका आहेत. पण शंका फक्त याच्या निरसन करण्याकरता आपल्याला तेवढा वेळ नाही लागला. पण असा व्यापकत्वाने असणारा भगवान परमात्मा आपल्याला आपल्या चित्तामध्ये धारण करता येतो. तो कोणी धरला? तर संत सावता महाराजांनी तो भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये काय केलाय? धरलेला आहे. श्री तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा आम्ही आमच्या चित्तामध्ये काय केलाय तर धरलेला आहे. तो कोणता भगवान परमात्मा? आम्ही रुक्माईचा पती. एक शंका घेतो चित्तामध्ये. आणि भगवान परमात्मा चित्ताचा जर का विचार केला, मन हे फार चंचल आहे, चपल आहे. आणि चपल असणाऱ्या मन कधी एका जागेवरती टिकून राहत नाही. गीतेमध्ये अर्जुनाने सुद्धा म्हणावा, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्यहम निग्रम म्हणणे वायुरेव सुदुष्करम. अरे देवा, मन हे वाऱ्यापेक्षा सुद्धा अत्यंत गतिवान आहे. आणि गतिवान असणारं मन रोखता येत नाही, चित्त रोखता येत नाही, कठीण आहे. मग असं असणारं चित्त जे मन आहे एका जागेवरती रोखायचं आणि रोखल्यानंतर तेथे भगवान परमात्म्याला धरणं शक्य का? ते धरता येतं. कारण त्याचं चिंतन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, एक म्हणजे अभ्यास आणि दोन म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम. नामाचा जर का अखंड अभ्यास केला तर चंचल असणारं मन स्थिर करता येते. आणि एकदा का ते स्थिर केलं तर स्थिर केलेल्या चित्तामध्ये मनामध्ये त्या भगवान परमात्म्याला साठवता येतं. तो आमच्या सर्व संतांनी भगवान परमात्मा काय केला? चित्तामध्ये साठवला. तुकोबराय म्हणतात की हे कशामुळे शक्य झालं? भगवान परमात्म्याच्या भक्तीमुळे. मग तुकोबराय, असा भगवान परमात्मा तुम्ही तुमच्या चित्तामध्ये साठवला. तो कोणता? आम्ही रुक्माईचा पती म्हणजे तो पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्ही तुमच्या चित्तामध्ये धारण केला, धरला. आकळता येत नाही पण तो आकळला, तुम्ही धरला. पण धरल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? परिणामाची भाषा द्वितीय चरणामध्ये अवघे काम निवारिला भवश्रम. कशामुळे? एक धरिला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. त्याने निवारिला भवश्रम अथवा तेने झाले अवघे काम. महाराज नंतर तो झाला. आणि त्याच्यामुळे आणखी काय झालं? आता धावतो परद्रव्य
परनारी झाली विषयाची परी, दोन शब्द वापरले, परद्रव्य आणि परनारी. तुकोबराय म्हणतात की हे कशामुळे घडू शकलं, फक्त आम्ही आमच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा धारण केला. जगद्गुरु तुकोबरायांचा सुंदर प्रसंग आहे. महाराज म्हणतात की परद्रव्य ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, तुकोबरायांनी त्या नजराण्याचा स्वीकार केलाच नाही. का? महाराज म्हणतात की द्रव्य जीवाहून आवडे जना, काय तुकोबरायांची भाषा आहे, द्रव्य जीवाहून आवडे जना आम्हा पाषाणाहून हिन. जगद्गुरु तुकोबरायांची भाषा. महाराज म्हणतात की कशामुळं, केवळ चित्तामध्ये भगवान परमात्म्याला आम्ही धारण केल्यामुळे. म्हणून तुकोबराय म्हणतात की परद्रव्य, द्रव्याच्या बाबतीमध्ये आमची भूमिका बदलली. एक पंढरपुरामधला गोड प्रसंग आहे. जळोजी आणि मुळोजी नावाची दोन भक्त होऊन गेली. ज्यावेळी तेथील राजाने सर्वांना सोनं वाटलं, पण जळोजी आणि मुळोजी भगवान परमात्म्याचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते. धनाच्या बाबतीमध्ये आवड होती, त्यांनी धनाचा स्वीकारच केला नाही. ज्यावेळेस राजाने विचारलं की सर्वांनी धन घेतलं का, प्रधानाने सांगितलं की सर्वांनी धन घेतलं, पण महाराज दोघांनी धन घेत नाही, जळोजी आणि मुळोजींनी दोघांनी. मग राजाने विचारलं का घेत नाही, भगवान परमात्म्याचे निष्ठावंत भक्त कशी घेत नाही ते बघावा. ज्यावेळेस जळोजी आणि मुळोजी दोघं झोपडीमध्ये झोपलेले असताना राजाच्या सेवकांनी मोहराचा ढिगारा त्यांच्या उशाला घातला, आणि ज्यावेळेस राज्या आडीतून वाजता त्यातला मळोजी उठला, आणि मळोजी उठल्यानंतर त्याने पाहिलं की जळोजीच्या उशाला काहीतरी ठेवलेले. त्यांनी पटकन उठवलं त्याला, अरे उठ उठ, अरे तुझ्या डोक्यापाशी कोणतरी रात्रीचं गहाण करून गेलेले. अरे ती उचललं आणि बाहेर फेकून दिलं. परद्रव्य. अरे द्रव्याचा या संतांनी कधी विचार केला का? एक धरीला चिंती. आता परनारी, नारीच्या बाबतीमध्ये सुद्धा यांनी कधी विचार करत नाही. का? कारण परनारी म्हटलं की तिथे काम आला बरं का. कामाने कधी कुणाला सोडलेलं, कामाची पोतपाल यांनी नाडीले हरिहराची आबरू घेतो, बहिणाई त्यासी. मग संतांनी कधी कामाचा दूर लुटलेले, कारण कामाच्या बाबतीमध्ये एक शियाना होऊन गेला बरं का. कोण? कामाच्या बाबतीमध्ये खेळ्या माझी हनमिया शियाना न पडे कामा. याचं कारण आहे, यांनी कधी कामाला जवळ केलंच नाही, कारण यांनी भल्या वाट लावली. येडका मदन तो केवळ याच्यामध्ये चिंतन आहे. महाराज म्हणतात की सर्वांची वाट लावली, पण हे कशामुळे? अंतःकरणामध्ये स्त्रीबद्दलचा काम उत्पन्न झाला. पण महाराज म्हणतात की परस्त्रीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये काम नाही का? एक धैला चित्ती. म्हणून तुकोबराय म्हणतात परद्रव्य परनारी झाली विषयाची परी. आणि तुकोबराय म्हणतात की आता याच्याकरता एवढं काय विशेष नाही बरं का. महाराज म्हणतात की याच्याकरता काय करावं लागत नाही. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे फार, तुका म्हणे नाही
निवारेला भव श्रम श्रवण ब्रह्ममध्ये मी थोडंसं गुंतल्यामुळे झालं बरं का थोडंसं निवारेला भव भ्रम महाराज म्हणतात की एवढं झालं पण कशामुळे एक धरेला चित्ते आम्ही रुकुमा हिचा शब्द कधी कधी एकच असतो पण थोडंसं मग त्याला सुद्धा बोलायला टाकून जातो कधी कधी नेमका तो श्रम आणि भ्रम मी थोडंसं पहिल्यापासून बरं का अभंगाच्या पहिल्यापासून मी जरा कळत राहिलो माझ्याच नेमकं लक्षात आलं श्रम आहे का नेमकं भ्रम येते हा भ्रम येते असो चला थोडंसं शब्दाची राशीकडे कधी कधी ही होती गफलत होती असो झालेली सेवा भगवंताच्या चरणी ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या संतराज महाराजांच्या यशोदा मातेंच्या ठिकाणी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करायची आणि कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता हरि कीर्तन रूपी सेवा करत असताना बहुसंख्येने या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत परमार्थिक क्षेत्रातील सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत सर्व संस्थांच्या या ठिकाणी सर्व श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत सर्वांच्या संमतीने या ठिकाणी सेवा देण्यात आली पुन्हा एकदा त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सर्वजण उपस्थित आहे सर्वांचे मनपूर्वक आभार विशेष करून कीर्तन रूपी सेवा करत असताना सर्वच माझ्या या ठिकाणी आमची गुरुबंधू मंडळीत आहेत कुणाचं नाव उल्लेख करत नाही पण या ठिकाणी नुसतं असं म्हटलं जातं की पाहिलं तरी त्यांचं नाव घेतल्यासारखे मुली आता जोराची नजर फिरतो आणि म्हणजे सर्वांचं नाव घेतल्यासारखं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार आदरणीय नानांनी पेटीचे अत्यंत सुंदर गोड अशा प्रकारचे साथ इकडे मृदुंगाचे ज्यांनी सुंदर गोड अशा प्रकारचे साथ दिले आमची परममित्र आदरणीय मृदुंग वैभव मृदुंग सम्राट महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार ज्यांनी अत्यंत मला वाटते की माझ्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी अत्यंत गोड अशा प्रकारची सेवा केली आदरणीय दादा महाराज सुंदर मृदुंगाचे साथ त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी दिसणारे ते योगदान आदरणीय आपले गुरुवडे मृदंग महामेरू गोष्टीबाबांच्या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो पुन्हा एकदा ही सेवा आणि संतांच्या दरबारामध्ये सेवा करण्याची संधी मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाली आदरणीय गुरु महाराजांच्या योगाने सेवा प्राप्त झाली महाराजांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि 10 मिनिटं थोडी जास्त घेतली पण दिलगिरी व्यक्त करून माझ्या हरि कीर्तन रूपी सेवेची या ठिकाणी परिपूर्णता विठ्ठल कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तनं प्रवचनं कथा पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।